आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी. आष्टी मतदारसंघामधून आलेले काही मुंडे भक्त आहेत. काय खरं तर आष्टी आणि मुंडे साहेबांचं एक वेगळं नातं होतं. आज त्यांची पुण्यतिथी, गडावर नतमस्तक झाला. नेमकं काय चर्चा होती एकमेकांमध्ये? आमची अशी चर्चा होती 3 जून हा एक दिवस सगळ्यासाठी काळा दिवस होता आणि आम्ही आज 12 वर्षे पूर्ण होते मुंडे साहेबाला जाऊन. तर आमचं चालू वर्षी ताईंनी सांगितलं होतं की कार्यक्रम होणार नाही, येऊ नका, डिझेल पेट्रोल बचत करा. पण आम्ही असं ठरवलं की आम्ही दरवर्षी नेहमीप्रमाणे येत असतो आणि आमचं आज म्हणजे खंडन नाही व्हावं म्हणून याच्यासाठी आम्ही थोडा उशीर झाला आम्हाला कार्यक्रमाला यायला, रस्त्याचं काम चालू असल्यामुळं. खरं तर आष्टी मतदारसंघामध्ये मंत्री पंकजा मुंडेंनी आपल्या पक्षाचं काम केलं विधानसभेमध्ये. मात्र स्थानिक आमदारांकडूनच नाराजी आहे ते पाहायला मिळाली. एक मुंडे भक्त म्हणून त्यावर काय वाटतं बघा? मुंडे भक्त म्हणून काहीच वाटत नाही, पण ऐका, आष्टी तालुका मतदारसंघ हा ताईवर आणि मुंडे साहेबावर इतका प्रेम करणार आहे की भरपूर प्रेम करणार आहे. त्यांनी सांगते उद्या म्हणले का वाड्यावरीत उडी टाका तरी टाकण्यासाठी तयार आहेत. हो, आणि आज ऐका, आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, प्रीतमताई, पंकजाताई, धनुभाऊ यांचा आम्ही आमच्या गावात रस्त्यावर कित्येक वेळा सत्कार केला आहे. इतकी आवड की आता काय सांगायचं, शब्द कमी पडतात. तर खूप आठवणी येतात मुंडे साहेबच्या. खरं पाहिलं तर जर मंत्री पंकजा मुंडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर उतरल्या परत एकदा, तर काय परिस्थिती राहू शकते आष्टी मतदारसंघामध्ये? लीड राहील मागल्यापेक्षा जास्त मताने येते. मागच्या वर्षीपेक्षा लीड राहीन असं का म्हणतात? नेमकं काय गणित जुळवत आहेत तुम्ही आष्टीकर? दुई समाज आहे ना, एकत्र येऊन मतदान करीन ताईला. तुमची बोलण्याची इच्छा होती, यावर काय प्रतिक्रिया, काय परिस्थिती राहू शकते? लोकाला याचा म्हणजे पश्चाताप झाला आहे. हे जे 5 वर्षात खूप ताईचं म्हणजे लोकांचं, गोरगरीब जनतेचं खूप म्हणजे असं काही विमा अनुदान हे खूप पाठीमागे राहिलेलं आहेत. पाठीमागच्या ताईच्या काळात खूप लोकांना अनुदान भेटलेलं आहे. जर पंकजा मुंडे जर केंद्रामध्ये मंत्री झाल्या असत्या तर काय काय आपल्या शेतकऱ्यांना लाभ भेटला असता? तुम्ही बी आष्टीमधलेच आहेत? अच्छा. यांच्याकडे काय 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 फायदा झाला असता? काय फायदा झाला? विमा भेटला असता, ते शेतकऱ्याचं कर्ज माफ मागच भेटला झालं असतं आणि शेतकऱ्याला भरपूर मदत, कांद्याला भाव भेटला असते, काहीतरी झालंच असतं. केंद्रातल्या योजना आणल्या असत्या ताईंनी केंद्रातल्या योजना शेतकऱ्यासाठी भरपूर आणल्या असत्या. केंद्रातल्या योजना खरं तर मंत्री पंकजा मुंडेंना जे आहे ते लोकसभेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. परत जर निवडणुकीमध्ये उतरल्या तर काय रिस्पॉन्स असू शकतो त्यांना? रिस्पॉन्स चांगलाच येईल. काय येईल, एखाद्या वेळी गोष्ट एखादी झाली म्हणजे पुन्हा पुन्हा होत नसती. फक्त त्याच्यामध्ये निष्ठा आणि काम करीत जनतेचं राहील. जनतेला काय पाहिजे? नेता पाहिजे, आवडता पाहिजे, काम करणारा पाहिजे. असा व्यक्ती साहेबासारखे मिळणं म्हणजे दुर्मिळ आहे, पण तरी त्याची उणीव भरून काढण्याची त्यांची तेवढी आहे आणि तेवढी ताकद असून जनता कुठल्याही तालुक्यात, जिल्ह्यामधून भरभरून त्यांच्या मागं आज बी आहे. खरं तर जनमतातून जे आहे ते मंत्री पंकजा मुंडे मंत्री झाले नाहीत. तर या लोकसभेमध्ये, मागच्या लोकसभेमध्ये जर पंकजा मुंडे निवडून आले असते, केंद्रामध्ये मंत्री झाले असत्या, तर जिल्ह्याची परिस्थिती काय राहिली असते? निश्चितच जिल्ह्याची परिस्थिती खूप बदललेली असती. कारण की ह्याच्या 5 वर्ष पहिले पंकजा जेव्हा पालकमंत्री होत्या त्या टायमाला बीड जिल्ह्यात कधीच नव्हता आला इतका निधी आलेला होता. त्याच्यामुळं ताई जर केंद्रात मिनिस्टर झाल्या असत्या तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्या भौतिक सुविधा आहेत, रेल्वे असन, रेल्वेचं काम आणखीन प्रीतमताईंनी आणलेलंच आहे, पण ते आणखीन स्पीडमध्ये झालं असतं. एअरपोर्टचा विषय मार्गी लागलेला असता, उद्योगधंद्याला चालना भेटली असती, MIDCला भरपूर स्कोप आहे जिल्ह्यामध्ये, म्हणून नवनवीन उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आले असते. काय ह्या तुलनात्मक सध्याची परिस्थिती आहे जेणेकरून वेगवेगळे शेतकऱ्यांना लाभ मिळतात आणि पंकजा मुंडे जर मंत्री केंद्रामध्ये असते तर काय फरक पडला असता? 100% ताई जर का मंत्री असते
तर बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व जनतेला चांगल्या पद्धतीने योजनेचा लाभ भेटला असता. पाठीमागे आपण पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये ताई म्हणजे पालकमंत्रीच होत्या, तर किती योजनांचा लाभ लोकांना भेटलेला आहे. अशा पद्धतीनेच राज्यात सर्व जनतेला लाभ भेटला असता. ओके, धन्यवाद. खरं तर या मुंडे भक्तांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असतं. आष्टी आणि मुंडे साहेबांचं एक वेगळं नातं होतं. या आष्टीकरांच्या आलेल्या प्रतिक्रिया ही खूप काही सांगून जातात. या संदर्भातले आणखीन पुण्यतिथी संदर्भातले नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बीड, गोपीनाथगड.